वकील गुणरत्न सदावर्तेंच्या लेकीविरोधात बार काउन्सिलकडे तक्रार करण्यात आली आहे। मुंबईतील भाजपच्या मोर्चावर संतप्त झालेल्या महिलेविरोधात सदावर्तेंची लेक झेन सदावर्ते हिने पोलिसात तक्रार केली होती आणि त्याच तक्रारीवरून आता हा नवा वाद सुरू झालाय। पाहूया। मुंबईत भाजपने काढलेल्या मोर्चाच्या वादात आता वकील गुणरत्न सदावर्ते यांची लेक झेन सदावर्ते विरोधात बार काउन्सिलकडे तक्रार देण्यात आली आहे। कायद्याच्या गैरवापराच्या आरोपात वकील गौरव काकडे यांनी ही तक्रार केली आहे। काँग्रेसमुळे महिला आरक्षण नामंजूर झालं असा आरोप करत सत्ताधारी भाजपने मुंबईत मोर्चा काढला होता। त्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीने एक महिला पोलिसांसह मंत्री महाजनांवर संतापली होती। त्यावर त्या महिलेविरोधातच सदावर्तेंची लेक झेन हिने पोलिसात तक्रार दिली। मात्र ती तक्रार कायद्याच्या चौकटीतच बसत नाही, तो केवळ प्रसिद्धीसाठीचा एक स्टंट होता अशी तक्रार बार काउन्सिलकडे करण्यात आली आहे। विशेष म्हणजे जेव्हा मुंबईत आझाद मैदानावर मराठा मोर्चाचं आंदोलन सुरू होतं तेव्हा आंदोलनाद्वारे मुंबईकरांची कोंडी करू शकत नाही असं म्हणत सदावर्तेंनी तक्रार दिली होती। आणि आता जेव्हा भाजपच्या आंदोलनामुळे झालेल्या कोंडीनं एक महिला संतप्त झाली तेव्हा त्या महिलेविरोधात सदावर्तेंच्या लेकीनं तक्रार दिली आहे। आमची भूमिका ही है कि बम्बई में किसी को तकलीफ न हो, बम्बई के किसी हमारे कष्टकरी की रोजी रोटी पे परिणाम न हो, बम्बई में किसी को दफ्तर जाने वाले को तकलीफ न हो, स्कूल जाने वाले को तकलीफ न हो। I, as a citizen of this country, will not tolerate it. Threateningly, जब वो गई भागते हुए पुलिस ऑफिसर्स पे ऑन द मिनिस्टर, तभी भी there was this Mr. Minister who said कि जाने दो, महिला है, सभ्यता रखी, इज्जत रखी। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।